नमस्कार माझ्या लाडक्या मित्र आणि मैत्रिणींनो, सर्वांना पहिले तर श्री स्वामी समर्थ। आणि आज आहे दिवाळीची पहिली पहाट, तर सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। ही दिवाळी सर्वांना भरभराटीची आणि सुखाची जाऊ। आज आम्ही इथे उठणं लावणार आहे विकीला। आमची तर अभ्यंग स्नान झालेले आहे आणि त्यानंतर आम्ही फराळ सुद्धा खाणार आहोत। आज आमच्याकडे कुठला फराळ बनवलेला आहे आईनी, तो आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत, तर आमच्या बरोबर कंटिन्यू राहा। बसा बसा। दिवाळीची पहिली आंघोळ म्हणजे नरक चतुर्दशीच्या दिवशी केले जाणारे अभ्यंग स्नान। दिवाळीच्या 5 दिवसांच्या उत्सवाची सुरुवात या पवित्र स्नानाने होते। हे एक पारंपरिक स्नान आहे जे सूर्योदयापूर्वी केलं जातं। यामध्ये संपूर्ण अंगाला सुगंधी तेल लावून मालिश केलं जातं। त्यानंतर उटणं लावून गरम पाण्याने स्नान केलं जातं। असे मानले जातं की या दिवशी स्नान हे गंगा स्नाना इतकंच पवित्र असतं। नरक चतुर्दशीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला होता। या वधानंतर श्रीकृष्णाने अभ्यंग स्नान करून स्वतःला शुद्ध केले होते। याच घटनेची आठवण म्हणून हे स्नान केले जाते, जे वाईटावर चांगल्याच्या विजयाचं प्रतीक आहे। या अभ्यंग स्नानामुळे शरीराची आणि मनाची शुद्धी होते। यामुळे सर्व नकारात्मकता दूर होते आणि मन शांत व सकारात्मक होतं। आणि आपण आपल्या नवऱ्याला जेव्हा उठणं लावतो तेव्हा आपल्याला एक छोटंसं गिफ्ट सुद्धा मिळतं। म्हणून मी पूर्ण अंगाला त्याच्या उठणं लावून घेतलं, डोक्याला सुद्धा, जेणेकरून त्याचा राग थोडासा थंड व्हावा आणि डोकं शांत राहावं। गेल्या दिवाळीमध्ये आमच्यावरती खूप मोठं संकट आलेलं। आमचं ॲक्सिडेंट झालेलं आणि ॲक्सिडेंटमध्ये विकीला सर्वात जास्त मार लागलेला। त्यामुळे डॉक्टरांनी त्याला 5 महिने बेड रेस्टवरती सांगितलेलं आणि त्यावेळेला होती दिवाळी। ती दिवाळी आम्ही एवढी खास काही सेलिब्रेट केलीच नाही, कारण की मनही होत नव्हतं, विकीला बरं नव्हतं त्यामुळे। पण ह्या वर्षीच्या दिवाळीपर्यंत विकी खूप चांगल्यापणे रिकवर झाला। आपल्या सोबत आपल्या पाठीशी आपल्या देवांचे आशीर्वाद असतात, त्यामुळे आम्ही त्या संकटातून निघालो। तसंच चांगले आशीर्वाद आमच्या विकीवरती सुद्धा राहू दे, हीच देवांच्या चरणी प्रार्थना आहे। अशी प्रार्थना करून मी विकीचं औक्षण केलं आणि औक्षण केल्यानंतर विकीच्या समोर मी हात पुढे केला आणि म्हणाली की माझं गिफ्ट मला हवं आहे, आता तर मला गिफ्ट द्यावंच लागणार आहे विकीला। तर विकीने हळूच खिशात हात घातला आणि खिशातून 501 रुपये बाहेर काढून सरळ माझ्या आरतीच्या ताटात ठेवले। बघितलात तुम्ही, एवढं जबरदस्त गिफ्ट होतं। खरंच मी विचार नव्हता केलेला, पण मस्त मला आवडलं। 501 भेटलेले आहेत मला उठणं लावायचे। थँक्यू विकी, पुन्हा एकदा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। आता आपण फराळ खाताना भेटूया, बरोबर ना? मी तोपर्यंत आंघोळ करून घेतो। आम्ही सगळ्यांनी उठणं लावून अभ्यंग स्नान केलेली आहे। बस स्कूबीला का नाही, आई ते स्कूबीला पण उठणं लावत आहे बघा तुम्ही। स्कूबी स्कूबी उठणं लावल्यावरती किती छान दिसतं ना। कॅरेट पण फोडणार आहे आमचा स्कूबी। तर आता आंघोळ झाल्यावर भेटूया आपण। स्कूबी बाय बोला सगळ्यांना, बाय। आईने स्कूबीचा गेम केला। आता आईने इथे त्याला उठणं लावून घेतलेलं आहे। स्कूबीला आंघोळ करायची नव्हती तरी आता अभ्यंग स्नान करावी लागणार आहे। नाही केल्यावर भेटू हा। इथे आमच्या स्कूबीची अभ्यंग स्नान झालेली आहे, बघू शकता किती मस्त दिसतोय तो। आमचा स्कूबी हा पॉमेरियन आणि हस्की मिक्स आहे। हे मिक्स ब्रीड आहे। मोतीला मोती साबण लावला आहे, हा विचार करूनच हसायला येतंय। पण इथे बघा किती छान दिसतोय आता आंघोळ झाल्यावरती। विकीची पण मस्तपैकी अभ्यंग स्नान झालेलं आहे। विकी हाय, विकी किती छान दिसतोय। हे कपडे आम्ही झुडिओ मधून घेतलेले आहेत, बघू शकता तुम्ही किती छान वाटतायत। इथे आपलं फराळाचं ताट सुद्धा तयार झालेलं आहे। विकी हा घे फराळ। दिवाळीचा हा सर्व फराळ आमच्या आईने बनवलेला आहे। त्यासाठी आईने इथे पोह्याचा चिवडा बनवलेला आहे, तसंच लाडू आहे इथे बेसनाचा, रव्याचा लाडू आहे, शंकरपाळे आहेत, मस्त भाजणीच्या चकल्या बनवलेल्या आहेत, करंजी आहे आणि शेव बनवलेला आहे। हा शेव लसूणी शेव आहे। एवढा सगळा फराळ आमच्या आईने बनवलेला आहे स्पेशल दिवाळीसाठी। मग विकी तुला यामधलं काय आवडतं खायला? मला सगळ्यात जास्ती तर मला आवडतो चिवडा, आणि चिवडा आवडतो। त्यानंतर मला आवडतो हा बेसनाचा लाडू। हा मग माझी आवडती ही शंकरपाळी आणि हा शेव। चकली हे मी खातो पण खूप कमी, पण मला सगळ्यात जास्ती या गोष्टी आवडतात। मला आईच्या हातचा सगळाच फराळ आवडतो। आमच्या स्कूबीला काय आवडतं? तो कशासाठी तरी बघतोय तुझ्याकडे विकी। काय पाहिजे तुला, काय पाहिजे? शंकरपाळी खाणार तू? शंकरपाळी अले, हा आमचा शंकरपाळे आहे, ज्याला शंकरपाळी सर्वात जास्त आवडते। स्कूबू त्याला एक दिली तर राग आला, त्याला कमीत कमी 10-20 दिल्यानंतरच त्याला वाटतं खावंसं वाटतं। 25-30 शंकरपाळे सकाळपासून खाल्ले। बाप रे बाप स्कूबी, बघू कुठे पोटामध्ये आहे तुझ्या शंकरपाळे बाबू। हा आमच्या घरचं शंकरपाळे बघा बघा कसं लक्ष आहे बघा। विकी खातोय, त्याच्याकडे लक्ष देतोय नुसतं। विकी घाल त्याला एक।
बघा बघा, त्याला 1-2 नको आहेत, त्याला किती हवे? 10-20 तरी हवे असतील. आणि सकाळपासून खाऊन झालाय तो. आंघोळ करायच्या आधी शंकरपाळ्या खाऊन, फराळ खाऊन मोकळा झालाय. बोल. बघा आमचा स्कूबी इथे शंकरपाळी खातोय, म्हणजेच ह्याला किती शंकरपाळ्या आवडतात बघा. त्याला तुम्ही दिवसात जेवण दिलं नाही तरी चालेल, फक्त शंकरपाळीवरती राहणारा कुत्रा आहे तो. दिवाळीत त्याची एवढी मजा होते ना की सकाळ दुपार संध्याकाळ रात्र गोळ्या खातो ना, तशी शंकरपाळ्या खात असतो. आम्हाला माहिती आहे कुत्र्यांना गोड देणं बरोबर नाहीये, पण काय करणार, खायाच घालतो तो शंकरपाळीवरती, मग द्यावीच लागते. आणि कोणी एवढं प्रेमाने बघितलं तर देणारच ना आपण. दरवर्षीप्रमाणे इथे आमच्या आईने मस्तपैकी असा फराळ बनवलेला आहे. यावेळेला फराळामध्ये 7 पदार्थ बनवलेले आहेत. ते म्हणजे करंजी, चकली, लसुणी शेव आहे, हा पोह्यांचा चिवडा आहे, म्हणजे तळलेल्या पोह्यांचा चिवडा आहे, बेसनाचे लाडू, रव्याचे लाडू आणि शंकरपाळी. सकाळ दुपार संध्याकाळ रात्र आम्ही फराळच खात असतो दिवाळीमध्ये. हे तर मॅन्डेटरी आहे, कारण की दिवाळीमध्ये सगळेजण उठसूट फराळच खातात, जेवतात कमी. पण मग इतका दिवस आता थांबून आपली ही आतुरता संपलेली आहे आणि माझ्या हातात मस्त असं फराळाचं ताट आलंय. तर मी तर आता या फराळाच्या ताटावर तुटून पडणार. पण मी सुरुवात करते ते माझ्या आवडतीच्या करंज्यांपासून. आता तुम्ही विचार करत असाल चकल्या तर सगळ्यांना आवडतात, चकल्या तर सगळ्यांना आवडतात, मलाही खूप आवडतात, पण करंजी माझा सगळ्यात आवडतीचा पदार्थ आहे. कारण की तो रव्याची ही करंजी आहे, ती मला सगळ्यात जास्त आवडते. करंज्या जेव्हा आम्ही बनवतो ना, गरमागरम करंज्या मला सरळ कढईतून ताटात आणि ताटातून पोटात अशा खायला खूप आवडतात. करंज्या नंतर आता मी चकली ट्राय करणार आहे. आईने आमच्या चकल्या सगळं पीठ दळून मिळून असे हे या पिठाच्या चकल्या केलेल्या आहेत. तयार पिठाच्या या चकल्या नाही आहेत. चवीला अप्रतिम मस्त झाल्या चकल्या. त्यानंतर इथे आपण टेस्ट करणार आहोत लसुणी शेव, जो मस्त असा तिखट बनवलेला आहे आईने. शेव खाल्ल्यावर ना मस्त असं लसूणचा फ्लेवर येतोय, जबरदस्त. आता आपण टेस्ट करणार आहोत आईचा स्पेशल असा तळलेला पोह्यांचा चिवडा. चिवडा म्हणजे एवढा जबरदस्त आहे ना, क्रिस्पी पण आहे, तिखट पण आहे आणि गोड पण आहे. तोंडात पहिले गेल्यावरती हा चिवडा गोड लागतो आणि बाईट केल्यावरती तिखट पण येतो. म्हणजे दोन्ही फ्लेवर याच्यामध्ये मस्त आलेले आहेत आणि एवढा जबरदस्त झालेला आहे चिवडा, 10 पैकी 10. त्यानंतर आपण इथे टेस्ट करणार शंकरपाळी, जी आमच्या स्कूबीची सर्वात जास्त आवडते जी आहे. आणि खरंच शंकरपाळी एवढं खुसखुशीत बनवल्यात ना, म्हणून आमच्या स्कूबीला पण सगळ्यात जास्त आवडतात. शंकरपाळी आपण टेस्ट करणार गुळगुळीत असा बेसनाचा लाडू टेस्ट करून बघूया का कसा झाला. वाव, जबरदस्त झालाय. लाडू सुद्धा अप्रतिम आहे. आणि आता हा शेवट आमच्याकडे बघत आहे, हा रव्याचा लाडू, जो टेस्ट करू का मी असा विचार करते, पण मी टेस्ट करणार कारण की आमच्या आईने बनवलेला आहे प्रेमाने. आमचा हा फराळ तुम्हाला कसा वाटला आणि तुम्ही घरी फराळ बनवलायत का दिवाळीमध्ये? काय काय बनवलं ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आमचा हा दिवाळी पहाटचा पहिला दिवस कसा वाटला ते सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आम्ही दिवाळी पहाट साजरी करायला गेलो नाही, कारण की गर्दी आणि क्राऊड मला आवडत नाही जास्त, म्हणून आम्ही घरी शांततेत बसून इथे फराळाचा आस्वाद आणि आनंद घेतलाय. तर तुम्ही पण नक्कीच अशीच दिवाळी साजरी करा. आणि पुन्हा तुम्हाला आणि तुमच्या फॅमिलीला म्हणजेच परिवाराला सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. वर्षीप्रमाणे मी फराळ बनवला आहे. सर्वांनी फराळ खायला या. सर्वांना माझ्या आणि माझ्या परिवारातर्फे हॅपी दिवाळी.